पिंपरी चिंचवड महापालिकेने तळवडे भागात 60 एकर जागेत जैवविविधता उद्यान विकसित करण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रकल्पासाठी 76 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे, ज्यासाठी भारत विकास ग्रुप इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला काम देण्यास आयुक्त शेखर सिंह यांनी मान्यता दिली आहे. तळवडे भाग रेड झोनमध्ये असल्याने इथे विकास कामे करण्यास अडचणी येत होत्या. त्यामुळे या ठिकाणी जैवविविधता उद्यान उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या उद्यानात विविध प्रकारच्या वनस्पती, दुर्मिळ औषधी झाडे, शेती जातीची झाडे आणि फळ व फुलझाडे लागवड केली जाणार आहे. याशिवाय प्राणी व पक्ष्यांचे अधिवास निर्माण केले जातील. पार्कमध्ये पर्यटकांसाठी ट्रॅक, खाद्यपदार्थ स्टॉल आणि मनोरंजनाची साधने उपलब्ध असणार आहे. भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनी पर्यावरण संतुलन राखण्याच्या दृष्टीने या उद्यानाची महत्वाची भूमिका असणार असल्याचे स्पष्ट केले.